श्रीराम जय जय राम। शास्त्रवचन, थोर वचन आणि आत्मसंशोधन। एकदा उद्धवाने श्रीकृष्णाला विचारले की तू आपल्या मुखानेच सांग की आम्हाला तुझी प्राप्ती कशी होईल। तेव्हा परमात्मा म्हणाला, भक्ती केल्यानेच माझी प्राप्ती होऊ शकते। भक्तीची 3 साधने आहेत, शास्त्रवचन, थोर वचन आणि आत्मसंशोधन। आपले सगळे विपरीत झाले आहे। शास्त्रवचन म्हणावे तर आपण आता इतके सुधारक झालो आहोत की हल्लीच्या ज्ञानाने आपल्याला पुराणावर विश्वास ठेवण्याची लाज वाटते। मी या गावंढळ बापाचे कसे ऐकू, यापासून माझा काय फायदा होणार। तसेच आत्मसंशोधनाचे आपण शोधन करतो ते कसले, तर पांडव कुठे राहत होते, रामाचा जन्म कोणत्या गावी झाला, कौरव पांडवांचे युद्ध कोणत्या ठिकाणी झाले। मला सांगा, अशा संशोधनापासून आपला कसा फायदा होणार। एक प्राध्यापक मला म्हणाले, मी कृष्णाबद्दलचे पुष्कळ संशोधन केले आहे आणि कृष्णाचे जन्मस्थळ कोणते, निर्याण स्थळ कोणते याची आता खात्री झाली। मी म्हणतो की ते करतात ते ठीक आहे, पण संतांना कृष्ण प्राप्तीसाठी कृष्ण जन्म कुठे झाला या प्रश्नाच्या खात्रीची जरुरी वाटली नाही। त्यांनी दृढ उपासना करून कृष्णाला आपलेसे केले। खरे म्हणाल तर कृष्णाचा जन्म उपासनेने हृदयातच झाला पाहिजे आणि तेच खरे जन्मस्थान आहे। आपण जर आपले वर्तन पाहिले, मनातले विचार बघितले, तर आपल्याला असे आढळून येईल की लोकांना जर ते कळले तर लोक आपल्याकडे ढुंकूनही पाहणार नाहीत। आणि असे असूनही आपण आपल्या संशोधनाचा आणि विचारांचा अभिमान बाळगतो, याला काय म्हणावे। अशाने का आपल्याला भगवंताचे प्रेम लाभणार। आपला परमार्थ कसा चालला आहे हे दुसऱ्या कुणी सांगण्याची गरजच नाही, आपल्याला तो पुरता ठाऊक असतो। अभिमान खोल गेलेला, विचारांवर ताबा नाही, साधनात आळशीपणा, मग अशा परिस्थितीत आपल्याला परमात्म्याचे प्रेम कसे लाभणार। साधू संतांनी यावर एकच उपाय सांगितला आहे आणि तो म्हणजे पूर्ण शरणागती। रामाला अगदी विनवणी करून सांगा की रामा, आता मी तुझा झालो, यापुढे जे काही होईल ती तुझीच इच्छा मानून मी राहीन आणि तुझे नाम घेण्याचा आटोकाट प्रयत्न करीन। तू मला आपला म्हण। देव खरोखरच किती दयाळू आहे। लोकांचे शेकडो अपराध पोटात घालूनही शरण आलेल्याला मदत करायला तो सदैव सिद्धच असतो। श्रीराम जय जय राम। चैतन्यवाणी नाम घेण्यात एकतांता करावी आणि स्वतःला विसरून जावे। श्री क्षेत्र गोंदवले येथे आज नवरात्र स्थापना झाली। अमृतधारा। पहाटेची वेळ भजन, पूजन व स्मरणाला फार चांगली असते, पण लोक म्हणतात आज रात्री जागू, सकाळी उठणार नाही। याला कारण आजचे संस्कार आहेत। दुपारी जेवण झाल्यावर तर सर्वातच वाईट, ती सुस्तीची वेळ असल्याने बुद्धी अगदीच वाईट झालेली असते। म्हणून सकाळची वेळ नामस्मरणासाठी वापरली पाहिजे। त्यावेळी भगवंताला प्रार्थना केली तर खरी होण्याची शक्यता आहे। मायेच्या पगड्यातून सुटणे कठीण आहे। आजचे दिवस तर फारच कठीण। अनुसंधान राहील अशी प्रार्थना भगवंताजवळ करावी। मागाहून करीन म्हणणे तर बुद्धी पालटेल, स्थिर राहणार नाही। म्हणून सकाळच्या वेळेचा उपयोग करून घ्यावा। आचरण, अंतःकरण अत्यंत शुद्ध ठेवावे। दुसऱ्या कोणाचा द्वेष करू नये। भगवंताच्या स्मरणात राहावे। त्याकरिता होईल तितके नाम घ्यावे। जगाची रीतच अशी आहे की ज्याला स्वार्थ कळतो तो जास्त शहाणा समजतात। पुढे तशीच काही वर्षे गेली, सुख मिळाले नाही म्हणजे रस्ता चुकला की काय असे वाटू लागते। तेव्हा जर चांगला गुरु भेटला तर तो बरोबर मार्ग दाखवतो। चांगला गुरु भेटणे प्रारब्धाने व भगवंताच्या कृपेनेच होते।
चांगला गुरु भेटला नाही तर अधिक विषयात अडकतो. यासारखेच झोप व जागे होणे. सकाळी जागे होताना कालचेच व्यवहार पुढे चालू ठेवतो, पण थोडा तरी जन्मवेळेप्रमाणे कालचा विसर पडतो. म्हणून बुद्धी थोडी चांगली असते. संधिकाल हा भगवंताच्या स्मरणाला चांगला असतो. रात्र संपत आहे, सूर्य उगवला नाही, हा काळ बुद्धी शुद्ध असण्याचा आहे. त्यावेळी स्मरणाला चांगले असते. राम ठेवील त्यात त्याच्या स्मरणात राहावे, मग सुखाने प्रपंच करावा. अखंड नामात राहावे, हे सर्वांचे सार आहे. सकाळी उठणे जन्मासारखेच आहे. आपण रात्री निजतो, झोपतो तेव्हा जाते काय व सकाळी उठताना येते काय हे खरेच कळत नाही. झोप ही लहानसा मृत्यूच आहे. मृत्यूच्या वेळी जीव जातो काय, कोठे, काहीच कळत नाही. व जन्मालाही कुठे येतो, काय येतो, काहीच कळत नाही. या दोहोमध्ये गर्भावस्था आहे. ती लवचिक अवस्था असते. तेथे जीव सोहम सोहम म्हणतो. पण जरा जगाचे वारे लागले, कोहम कोहम असा भ्रम होतो. जसजसे जगाचे वारे लागत जाते तसा जीव संकुचित होत जातो. जगाची शिकवण सुद्धा अशीच असते. हा तुझा, हा दुसऱ्याचा, ही तुझी आई वगैरे शिकवतात. मग आईकडे जावे, इतरांकडे जाऊ नये. आपल्याला देतो त्याच्याकडे पाहावे, अशी बुद्धी होऊ लागते. म्हणजे स्वार्थ कळू लागतो. यावेळी कळू लागले, समज आली असे म्हणतात. पुढे आई वडीलही विसरतो व फक्त विषयच माझा असे म्हणू लागतो. स्वार्थच फक्त कळू लागला तेव्हा वयात आला असे म्हणतात. आशीर्वाद. श्रीराम जय राम जय जय राम. संत रविदास. भाग 17. रविदासांनी पुढे खरतड मार्गानेही प्रवास केला. कालबाग, कोहाट, दर्रा खैबर, जलालबाद, काफरस्थान, तिथून श्रीनगर असा केला. डलहौसीहून गोरखपूरला त्यांनी नाथपंथायांशी शास्त्रावर चर्चा केली. नंतर पुन्हा काशीला गेले. काशीवरून परत गोरखपूर, प्रतापगड, शहापूर, तिथून ते हिमालय पर्वतात निघून गेले. सोबत असलेल्या सर्व यात्रेकरूंना परत पाठवून दिले. आपला मुलगा विनयदासला आदेश दिला की त्यांच्या माघारी सत्संग कीर्तनाचा परिपाठ पार पाडावा. या यात्रेमुळे त्यांचा बराचसा काळ बाहेरच जाणार होता. सामाजिक आणि धार्मिकतेमध्ये बदल घडवून आणण्याचे तर घरी बसून नुसते प्रवचन, सत्संग, कीर्तन करून होणार नव्हते. त्यासाठी त्यांना देशांतराला बाहेर पडणे भाग होते. त्यासाठी त्यांनी आपले घरदार सोडले. या यात्रेदरम्यान रविदासांनी बरीच क्रांतिकारी परिवर्तन घडवून आणले होते. कित्येकांना त्यांच्या दुष्कृत्यापासून मुक्ती दिली. जे धर्माच्या नावाखाली पथभ्रष्ट झाले होते, वाट चुकले होते, त्यांना मार्गावर आणले. कित्येक रोग्यांना रोगमुक्त केले. कितीतरी आंधळ्यांना दृष्टी प्रदान केली. हे करताना त्यांनी कधीही कोणताही भेदभाव केला नाही, दुजाभाव ठेवला नाही. जातीयवादाची पाळेमुळे नष्ट करण्यासाठी त्यांनी भ्रमंती सुरू केली होती. भ्रमंती करून लोकांना उपदेश, मार्गदर्शन करून जनजागृती केली. क्रांतिकारक बदल घडवून आणला. रविदासांनी हिंदुस्थानातच भ्रमंती केली असे नाही, तर अरब देशातही तिथे धर्मगुरू, मुल्ला मौलवी, साधू संतांबरोबर धार्मिक विचारावर चर्चा, वादविवाद केले. विचारांची देवाणघेवाण केली. भाई कान्हा सिंग नावाच्या लेखकाने आपल्या पुस्तकात लिहिले की रविदासांनी इराण, कुवेत, सौदी अरेबिया, मदिना, मक्का, अफगाणिस्तान या ठिकाणी भेटी दिल्या. त्यांच्या शिकवणीमुळे मुस्लिम धर्मातील अनेक लोकांनी त्यांना गुरु केले होते. आपल्या अमोघ वाणीने धर्मोपदेश करून सुखी जीवनाचा गुरुमंत्र दिला. म्हणूनच त्यांना जगद्गुरू ही उपाधी मिळाली. रविदासांनी उदासीन संप्रदाय संस्थापन केल्यामुळे
प्रचारार्थ त्यांना परदेशातही प्रसार करण्यासाठी जावे लागायचे. उदासी हा संस्कृत शब्द आहे, जो घरदार सोडून निर्विकार होऊन मोहमायापासून दूर होतो अशा संन्यासी विरक्त लोकांचा संप्रदाय पंथ. गुरु नानक देवजीचे ज्येष्ठ चिरंजीव बाबा श्रीचंद्र यांना 1494 ते 1629 या कालावधीत निर्माण केला होता. रविदासांनी आपल्या आध्यात्मिक शक्तीच्या बळावर हिमालयापुढेही हेम पर्वत किंवा शिरधार पर्वतावरही पोहोचले होते. या ठिकाणी ज्यांची परमेश्वरा ठिकाणी दृढ श्रद्धा असते तोच पोहोचू शकतो. इथे आत्तापर्यंत फक्त दोघेच पोहोचले, सद्गुरू रविदासजी आणि कबीरजी. रविदासांनी आपल्या मधुर आवाजात भक्तिगीत गात सर्वांना मोहन टाकत होते, त्यामुळे त्यांच्या सत्संगाला गर्दी उसळायची. समाजातील अनिष्ट प्रथा, रूढी, परंपरा यावर ते कडाडून टीका करायचे. देवाचे नाव घेण्याचा अधिकार सर्वांनाच आहे हे त्यांनी आतापर्यंत अनेक वेळा सिद्ध केले होते. त्यांचे अनेक संतांशी जसे नामा, चोखा, तुकाराम, सेना इत्यादींची ओळख झाली होती. वेगवेगळ्या प्रांतात जाऊन सतनामाचा प्रसार करीत होते. काशीचा राजा नागरमल हा मोगल अधिपत्याखाली मांडलिक राजा होता. हिंदू लोकांच्या धर्माबद्दल काही तक्रार असतील तर राजा नागरमलकडे जायचे. एके दिवशी राजाने यज्ञ करायचे ठरविले. काशीतील सर्व विद्वान पंडितांना निमंत्रण पाठवले. तसे रविदासांनी निमंत्रण आल्यामुळे तेही आपल्या लवाजम्यासह गेले. पाहून ब्राह्मण संतापले. त्यांनी रविदासांना विरोध केला. क्षुद्रांनी ब्राह्मणांच्या बरोबर यज्ञ कार्यात भाग घेणे हा ब्राह्मण लोकांनी आपला अपमान समजला. धर्माला ग्लानी येत आहे असे त्यांनी आपले म्हणणे मांडले. धर्माला वाचवायचे असेल तर आधी क्षुद्राला दूर करण्याचा आग्रह धरला. रविदास जरी ईश्वर भक्ती करत असले तरी ते वर्णाने क्षुद्र, अधिकारहीन आहेत. त्यांना आमच्याबरोबर यज्ञ मंडपात बसायचा अधिकार नाही. तक्रार राजाच्या कानावर गेली. राजा विचारात पडला. रविदासांची माहिती राजा जाणून होता. राजा अडचणीत आला. तो ब्राह्मणांना नाराज करू शकत नव्हता, तसेच रविदासांनाही करू शकत नव्हता. यज्ञ मंडपात गर्दी होती. प्रत्येक जण आपले नेमून दिलेले कार्य, कर्तव्य पार पाडत होते. काही भक्त रविदासांचे दर्शन घेऊन त्यांना प्रेमाने पैसे, अन्न, फळ अर्पण करत होते. त्यामुळे ब्राह्मणांच्या संतापात भर पडली. ब्राह्मण लोक राजाकडे तक्रार करत म्हणाले, राजन, तुम्ही स्मृतिपुराण, शास्त्रपुराण ग्रंथांचा रविदासांना बोलावून अपमान केला आहे. यज्ञकर्म हे सुचिरभूत व्हायला हवे, त्याशिवाय यज्ञाचे फलित मिळायचे नाही. आम्हीच इथून जातो. वास्तविक ते लोभी होते. रविदासांसमोर दक्षिणेचा ढीग पडलेला पाहून त्यांचे मन लालचवले. त्यांना यज्ञ सोडून जायचे नव्हतेच. यज्ञानंतर त्यांना राजाकडून भरपूर दानदक्षिणा मिळणार होती. ते वरवर राजाला धमकावून पाहत होते. सर्वांचे ऐकून घेतल्यावर राजा म्हणाला, हे ब्राह्मणो, या आधीही रविदास एक महान संत आहे याचा कितीतरी वेळा निर्णय झालेला आहे. तुमची इच्छाच असेल तर आपण त्यांच्याकडे जाऊन हे सिद्ध पुरुष असल्याची खातरजमा करून घेऊ. सर्व असंतुष्ट आत्म्यांना घेऊन राजा रविदासांकडे आला. रविदासांनी अंतर्ज्ञानाने सर्व ओळखले होते. राजाने प्रथम त्यांना नमस्कार केला. म्हणाला, महाराज, या ब्राह्मणांना काही शंका आहे, त्यांचे निवारण करावे. कारण शंका आहेत यांची. यांचे म्हणणे आहे की तुम्ही क्षुद्र असल्यामुळे शास्त्रानुसार तुम्हाला यज्ञात भाग घेता येणार नाही. संकलन व लेखन मीनाक्षी देशमुख. श्रीराम जय राम जय जय राम. जयाच्या जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार तया ब्रह्मचैतन्य मूर्ती. श्रीराम जय राम जय जय राम. जानकी जीवन स्मरण जय जय राम.